तर नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी राहिलेली आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी राहिली असता त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत 80 लाख महिलांना या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेले आहेत. तर अशा भरपूर सारे प्रश्न आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अद्याप ही योजना चालू आहे, परंतु ई-के.वाय.सी जी प्रक्रिया होती ती अजून डीबीटी पोर्टल किंवा जी लिंक आहे ती देखील अद्याप चालू झालेली नाही आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आम्हाला योजनेच्या अंतर्गत अजून देखील लाभ आलेला नाही आहे. तर 80 लाख महिलांना योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना रेग्युलर हप्ते येतात किंवा इथून मागचे जे हप्ते आले हे मागच्या महिन्यातला देखील हप्ते वितरण झाले, अशा देखील लाडक्या बहिणींना इथून पुढचे सर्व हप्ते येतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झाले नाहीये, म्हणजे बघा 86 लाख किंवा 80 लाख महिलांना या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलं आहे. त्याचबरोबर यामध्ये कोणत्या कोणत्या महिला आहेत, त्याचबरोबर ज्या महिलांचं 60 पेक्षा जास्त वय आहे प्रथमतः त्या महिला आहेत, किंवा ज्या लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी करत असतात तुम्ही सबमिट की नाही केलेला फॉर्म, त्याचबरोबर तुम्ही ज्या चुका असतील किंवा अकाउंट नंबर, मोबाईल नंबर या सर्वच गोष्टी असतील तर यामध्ये समाविष्ट आहेत. तर त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या अंतर्गत बरोबर तुमच्या कुटुंबात 2 व्यक्ती जर कामाला असतील, गव्हर्नमेंट सर्वंट असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल किंवा तुमच्याकडे 4 चाकी गाड्या असेल, अशा देखील महिलांना योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेला आहे. जनगणनेनुसार सर्वच ह्या गोष्टी सरकारच्या देण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्या घरात 2 पेक्षा जास्त व्यक्ती कामाला असतील अशांच्या घरात हे हप्ते वितरण लाडक्या बहिणीला बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या घरात किंवा त्या महिलेला इथून पुढे एकही लाभ किंवा या योजनेच्या अंतर्गत तिला वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 65 वयोवृद्ध म्हणजे ज्या महिलांचं 65 पेक्षा जास्त वय आहे या देखील महिलांना या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुमची के.वाय.सी देखील सगळं रेडी होतं, तुम्ही फॉर्म देखील सबमिट केला होता. असे भरपूर सारे देखील प्रश्न असतील, परंतु लाभ देखील येत नाहीये. असे भरपूर सारे जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्हाला 181 म्हणजे 181 या नंबरवरती कॉल करायचा आहे. म्हणजे या कॉलवरती तुम्ही डायल केल्यावरती तुम्हाला जे क्वेश्चन विचारेल त्यावरती तुम्हाला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत पैसे का नाही आहेत किंवा या योजनेच्या अंतर्गत तुमची ई-के.वाय.सी का चुकली किंवा भरपूर सारे प्रश्न तुम्हाला 181 या नंबर डायल केल्यावरती समजून जातील. हा महत्त्वपूर्ण टोल फ्री नंबर आहे, त्यावरती तुम्ही कधीही कॉल करू शकता. बरोबर या योजनेच्या अंतर्गत महिलांना लाभ देखील बंद झाला असता. श्रवण बाळ असो किंवा जय गांधी निराधार योजना असो, या योजनेच्या अंतर्गत महिलांनी आता कल दिलेला आहे. माझी लाडकी बहीण हा पोर्टल, या पोर्टलचं असं नाव आहे, तुम्ही गुगलवरती जाऊन देखील चेक करू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पोर्टल या असे पोर्टलचं नाव आहे. ई-के.वाय.सी ची प्रक्रिया आहे. तर लाडक्या बहिणीनो ई-के.वाय.सी ची प्रक्रिया ती पडताळणी अजून देखील पूर्ण झालेली नाही आहे. अधिकृत पोर्टल देखील बंद आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता ज्या लाडक्या बहिणीला रेग्युलर हप्ते येतात म्हणजे हप्ते वितरण तुम्हाला दर महिन्यात 1,500 रुपये केले जाते, त्याचबरोबर इथून पुढचे ज्या लाडक्या बहिणींना मागचे जे हप्ते वितरण झाले आहे अशा देखील लाडक्या बहिणीला इथून पुढचे सर्वच हप्ते वितरण होऊन जाईल. ज्यांना झाले नाहीये त्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर या योजनेच्या अंतर्गत हप्ते वितरण GR सह तुमची जी के.वाय.सी प्रक्रिया राहिली आहे ते देखील अधिकृत पोर्टल चालू होईल. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.